इथं लपून बसलाय वय राणी सरकार. आणि हे काय रडणं अजून चालूच आहे. मला वाटलं झालं असेल रडून. कवा व्हायचं रडून. अव आम्हाला तुमचं हसणं ऐकायचंय. हसा 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 एकदा हसा की. हसा हस. परत नाही हसणार. हसणार नाही. तू हसणार नाही. हसशील कशी. मी हसू दिलं तर हसशील ना. तुला इथं लगीन करून का आणलं माहितीये का? तुझं हे हसणं पुसून टाकायचंय मला कायमचा. आणि असं पुशीन की आपण कसं हसत होतो हे बी विसरशील. मला माफ करा. नाही हसणार. मला माफ करा. माफ करा. तुला माफ करा. नाही तुला आणि तुझ्या आईला माफी नाही. ती तुझी दीड दमडीची आई मला बोलती आणि ही दात काढते फेदी. हा आता तुम्हाला दोघींना बी अशी सजा मिळेल का वाकडे मधला ओळ ऐकला का नाही तरी थर कापशिला. मला जाऊ द्या. मला माफ करा. मला सोडा. आता जाणार कुठं तू? त्या दारुड्या बाकड जन ऐकलं तुला. वय इकलं धाव नाही का काय तुला? तुझ्या बाण तुला इकलं. हे लग्नाचं नाटक आहे का नाही हे सगळं गावाला दाखवायला. तू इकत घेतलेली वस्तू आहेस. वस्तू कळलं? वस्तू मी टाकीन तिथं कोपऱ्यात पडून राहायचं. आता रडाई येते. हस. आता हसून जाऊ मला. हस. हे नग बर. टाकलं. यानं नाही मारणार. आता वेगळी शिक्षा. माझी बायको आहेस ना तू? नाही सोडा मला. आहेस का नाही? सोडा मला. ये दावतो तुला कसं हसायचं. नाही. काय म्हटली ती तुझी आई? करण्याचं झालंय. म्हाताऱ्याला आलंय बाळस. परत नाही हसणार मी. मला सोडा. मला जाऊ द्या. मी नाही हसणार परत. मी परत नाही हसणार. जाऊ द्या मला. मला सोडा. मला जाऊ द्या.
हे भांडू नका दारू मागा काय बी म्हणा सरकारने आपली व्यवस्था लय झाक केली ए परश्या राहून राहून मला एक ना प्रश्न विचारायचं वाटतंय ते सरकारने आहे ना ते लहान पोरी संग लगीन केलं हे आम्हाला काय हे बुलेट जोवाड बंद कर तुझं हे असं असते बघ तुझं जरा दारू घेतली की लगेच संत होतो तुझा अरे काय करायचं आपल्याला दुसऱ्याच्या सुखात दुखायचं आपण आपलं काय बघत असायचं आणि आपल्या पोटाची खाळगी भरायची अरे मोठे लोक आहेत ते काय पण करतील आपण आपलं बरोबर आहे म्हणायचं काय रे अरे लगा आपण दुसऱ्याच्या पुरीचं काळजी करत बसलोय त्याचंच खाऊन त्याच्याच जागेत राहून त्याच्याच विषयी वंगाळ बोललेलं कोणी ऐकलं तर रे अरे आपली पोरं उपाशी पडतील रे हा सांगायला आय माय सॉरी ए बुलाट माय पण सॉरी अरे कसं आहे सावकार सोपानराव कसं आपल्या स्वतःच्या फायद्याचं बघतात तसंच आपण बी आपलं आणि आपल्या पोराबाळांचा फायदा बघायचा काय आपण आपला फायदा बघायचा सरकारनं त्यांच्या पहिल्या लग्नाला जशी आपली व्यवस्था केली होती ना आई अंबाबाई करो सरकारची अशीच लग्न होत राहावीत आणि आपल्याला अशीच व्यवस्था मिळत राहावी व्यवस्था मिळत राहावी सरकारच्या नावानं सांग अरे संभ्या शिरप्या बुलेट सावकार अरे तुमच्या मायला झक मारता का झोपा काढता ती पोरगी पळाली तुमच्या नाकासमोर ना अरे बघत काय बसलाय जा शोधा तिला जी सरकार चला सोपान हे सोपान आलो सरकार आईला कुठं पडला होतास पिऊन ती पोरगी पळाली पोरगी पळाली बंदूक आण माझी जा पोरगी बुलेट तिरप्या लाट्या काट्या बंदुका काढा पोरगी पळाली रे
बुलेट शिरप्या अरे लवकर लवकर शोधा रे बाबा नाही तर सरकार मशाल घालतील डोक्यात लवकर आहे बाबा सुपान सरकार काय झालं शोध गावल सरकार हे नुसतं गावल नको शोध तिला आणि जर ती गावली नाही तर कोंबडी सोलत्या तसं सोलीन तुला मी निघ. होय आमचं बी चुकलंच च्या आईला बेसावध राहिलो ती पोरगी पळून जाईल असं वाटलं नव्हतं पण आता गाव दे एकदा गाव दे तिच्या माईला इकडे बघ रे बघ पोरगी पळाली ए बुलेट पकड पकड बसा या इकडं पोरगी इकडं आहे ए परश्या संप्या टाकल्या दिबा दिबा पळते दिबा पकड पकड दिला बुलेट दहा लोक कोण आहे बघ तिचा सरकार सरकार गावली मला वाटलं तुम्ही नेम धरलात गावली की काय गावल हेतच कुठेतरी जंगलात लपली ती गावत्या का बघ नाही तर जंगल ते पेटवून जंगल पेटून देतो देतो सोपान सोपान पोरगी बघ तिकडे आहे
मावशी 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 काय काय माणूस ए वेड्या हल कोण होता ग तू माहित नाही मग तुझ्या का माग लागला नाही माहित कुठे चाललीस तू मी गावाला चालले होते एसटी स्टँड इकडं आहे तू तिकडं कुठं चाललीस चल माझ्या संग मी बी तिकडंच चालली या तू नवी आहेस हो इथं तुला एसटी स्टँड माहिती नाही ते नाही मी तिथंच चालले होते पर तो माणूस मागं लागला म्हणून तिथं गेले चल माझ्या संग सोपान जी सरकार चला रा चल बुलेट लवकर चल अरे उचल हो काय उचल त्याला शिरप्या. हो, काय धर तिला, तुम्ही- धर. सोपन काय सोपन कुठे नेताय हो काय शिरप्या, काय धर तुम्ही तिला, धर. सोपन हो काय चल. काय बुलेट धर त्याला कुठं नेतायसा ए भारती आण तिला आण. गेल्या. काय केलं रात्रभर जागविला ना गप. काय? हो काय धर त्याला कर चंद्री कुठं आहे कुठं म्हणजे तुमच्या बंगल्यावर असेल की कालच तुमच्या पदरात नाही का टाकून आणू आता ती तुमची हा म्हणत आहे बघितलंस का काहीच माहिती नसल्याचा आव कसा आणतोय नाही सरकार हे हानम्या तुझी पोरगी काल रात्रीच पळून गेली हे माहित नाही वर तुला काय पळून कुठं कुठं हा मला विचारतोस हा ते जर ठाव असता तर इथं काही झक मारायला आलो असतो हे नाटक बंद कर आता आणि चंद्रीला माझ्या समोर हजर कर सोपान जी यांनी त्याला घरातच कुठतर लपविल्या जावा घराचा कोपरान कोपरा शोधा होय बराच चल रे आतमध्ये बघ तू मायला त्या चंद्रीच्या हिता बी नाही कुठं गेली असेल कोण आहे का रे आतमध्ये अरे काय जेवायला काय तू कोण नाही चल सरकार समजा घर शोधलं कुठं बी गावली नाही हिला हिला माहिती असेलच की एक कमळे सांग तुझी पोरगी कुठं आहे सरळपणानं सांग नाहीतर अरे जा र
मी आणायला पावलंय तिला. आणि हे जोर आमच्याव नका दाव. सरकार म्हण एक लहानगी पोर सांभाळताना आली आणि सरकार होयात चाललाय. 2 दिवस 2 दिवस देतोय तुम्हाला. 2 दिवसात जर पोरगी आमच्या घरात हजर झाली नाही तर बायका पोरासकट रस्त्यावर जाळून मारेन. 2 दिवस. पण सरकार हे हनम्या, सांगितल्यानं ध्यानात ठेव. 2 दिवस. 2 दिवसात जर पोरगी आली नाही तर घरातला एक बी चित्ता राहणार नाही. आता तू ठरव, जगण्याचं दिवस वाढवायचं का कमी करायचं ते. चल रे. मी करतो सरकार. मी स्वतः तिला आणून घालतो. विश्वास ठेवा माझ्या शब्दावर. बस 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 इथे बस. घे खा. घे. लाजू नको पोरी, खा. अगं भूक लागली असेल तुला, खा. घे घे. आणि मावशी म्हणतेस ना मला, मग खा की खा. शाने ग बाय माझी, खा. नाही बघ, मी घरनच खाऊन निघाली आहे बघ. माझी पोरगी म्हणाली रस्त्यात तुझ्या पोटात कावळं वराडतील म्हणून हे तिनंच बांधून दिलंय. पण मला का आता भूक लागायची नाही बघ. तर तू खा. घे खा ग बाई शानी माझी बाई, ती घे घे. कंच्या गावाला जायची म्हणायची तू. दमन दमन दमन. ओझर माझा मामा आहे तिथं. होय. अगं गाडी बी लागली आहे ओझरच. मला बी तिकडे जायचं आहे. चल चल आपण गाडीतच बसून खाऊया. ऐकलंस का? ही चंद्री पळून गेली. कात केला पोरीने. चंद्री गावली नाही ना, सामन्याचं मुर्दा पडते. तुला ठाव आहे ना? तुला ठाव आहे ना चंद्री कुठे आहे ते? बोल ना. अरे बोल. नाही माहित. आणि माहित असतं ना तरी बी सांगितलं नसतं तुम्हाला. तू कशाला सांगशील का? तू कशाला सांगशील? तुला काय फरक पडतो? तो वाकड्या माझ्या मण्यावर नाचल, कुकू पुसल तुझं. चालेल मला. चप्पना तुझ्या
अगं नवऱ्याच्या जीवावर उठलेली हाडळेस तू, हाडळेस. तुझीच फूस आहे चंद्रीला. बोल कुठे ती सांग मला. होय, मी आज सांगितलं चंद्रीला, मी आज सांगितलं पळून जा म्हणून. मी आज सांगितलं त्या हैवानाच्या तावडीत सापडू नका म्हणून. ऐकलं पोरीनं माझं. वाघी निघाली माझी पोर. तू गळा कापलास बा. तू मेलीस आता. मार की मार, अरे मार की. तुला नंतर येणार होतं मी आणि त्या सटवीला शोधतो. हाय, लाज राखलीस माझ्या पोरी, लाज राखली. त्या राक्षसाच्या तावडीत आपडू दिलं नाहीस माझ्या पोरी. हाकला धावली साई, माझ्या हाकला धावली. तूच रस्ता धावलास. आता त्या रस्त्यावर तूच पाठराखण कर त्याची. सांभाळ माझ्या पोरीला आई. तू सांभाळ माझ्या चंद्रीला आई. तू सांभाळ माझ्या चंद्रीला. पोरी, तुझं नाव नाही सांगितलंस. चंद्रलेखा. पर समजे घरात मला चंद्रीच म्हणते. लई गोड आहे बघ तुझं नाव, चंद्रलेखा. आणि चंद्रवाणीच दिसायला बी गोड आहेस बघ. बरं, गावात कुठल्या स्टाफवर उतरणार आहे? एक शेवटचा स्टॉप द्या. मावशी, काय झालं ग पोरी? माझ्याकडे पैसे नाही आहेत तिकीटाला. मॅम मगाशी पडले ना, तर तेव्हा माझं पैसे बी पडलं. लई हुडकलं पण सापडलं नाही. घाबरू नका, मी काढते तुझी तिकीट. अजून एक द्या, शेवटचं स्टॉप. मावशी, तुम्ही लई चांगले आहात. अगदी माझ्या आईवानी. मावशी बी आईच असती बघ. तुझ्या वाणी बी माझी एक लेख आहे. मावशी, तुमचं पैसा राहू दे ग, गावात गेल्यावर मामाकडनं घे आणि दे. पोरी सारखी आहे ना ती.
चल मी येईल चल तिकडे बाई तू आत बस मी इथं बसती चल चांगली नाहीत माणसं ही एवढं समदडा घालून फिरू नये समधी माणसं का तुझ्यावानी आहेत माणसं म्हणूनच तुझ्यावर नजर ठेवत्यात एक काम कर हे समदडा काढून ठेव मावशी माझ्याकडे ठेवायला काय बी नाही माझं समजा तुमच्याकडे ठेवायला तुझं डाग आणि माझ्याजवळ ओळख नाही पाळख असं काय म्हणताय मावशी ओळख ना पळख असताना तुम्ही माझ्यासाठी एवढं समजा केलं आणि मी तुमच्यावर विश्वास बी नाही ठेवायचा वय असं म्हणतीस होय ठेव बघ आता तू काय बी काळजी करू नको बघ आता समज डागीनं मावशीच्या पेटीत आहेत बघ तू जो मी स्टाफ आलं की तुला उठेल चंद्री कुठं आहे चंद्री कुठं आहे अरे बोला की सगळ्यांचं पाप एकदम ढगात केलं काय मैताला आला इथं मैताला आलाय काय चंद्री कुठं आहे सरकार चंद्री गावली आहे काय रे शिवा कुठं आहे पोरगी मायला झक मारता हजामती करता का इथं फुकट पोचतो मी तुम्हाला काय रे मर्द म्हणवता ना स्वतःला मर्द म्हणवता धर्मशाळा काढली मी इथं एक एवढीशी पोरगी ती गावत नाही तुम्हाला तुझ्या मायला ती चंद्री ती मला पाहिजे गावन गाव धुंडाळ हुमरानं हुमराजी जो पण ती पोरगी मला उद्या इथं घरात पाहिजे कळलं आणि ध्यानात ठेवा ती जर आता गावली नाही तर एकाला बी सोडणार नाही सांगा तुमच्या बायकासने म्हणावं कुकू पुसून ठेवा
गेल्या. ती बाय ती तर बाय गावात उतरली, बराच वेळ झाला त्याला. त्याने तुमच्याकडे काही दिलं का, काय बोलले का तुम्हाला? नाही बा, मला काय बोलली पण नाही, माझ्याकडे काय दिलं पण नाही. पण झालं काय? त्यांच्याकडे माझं दागिनं होतं, माझं दागिनं घेऊन निघून गेल्या. अरे बाबा नो, या पोरगीची तुला दागिने बघितले का? अरे आमचं रडू नको, रडू नको, मी विचारतो, रडू नको. हे बाबा नो, दागिने कोणी बघितले काय पोरगीचं? तुम्ही दागिने घेतल्यात का? ती पोरगी लागली आणायला. हे पोरे, काय काय गोंधळ लावला गाडीचा आणि कशा बाहेर रडतेस तू? ती माझ्या संग तिकडे पायी बसली होती, ती माझं दागिनं घेऊन निघून गेली. अगं दागिने काढून नेसतोवर तू काय झोपली होतीस की काय? म्हणजे नाही, मी आज दिलं होतं ठेवाया. ठेवायला? अगं ओळखीची होती का कोणती, का पाहुण्यातली होती तुझी? ओळखीतली पण आणि पाहुण्यातली बी नव्हती. खुळी की काय? अनोळखी माणसावर असं कोणी पण काय ठेवतं वे? हा, कुठे जायचं तुला? ओझरला शेवटच्या स्टॉपाला. तिकीट आहे का तुझ्याकडे? ते तिकीट बी मावशीकडे. तिकीट बी दिलं होय तिच्याकडे? हे बघ पोरी, तुझ्याकडे तिकीट नाही तर मी तुला पुढे नेऊ शकत नाही. तुला दुसरं तिकीट काढावं लागेल. चल दे पैसे आणि काढीत ना पुढची तिकीट. माझ्याकडे पैसे नाही. अगं एवढे दागिने घालून चालली होतीस तू, हा? आणि तुझ्याकडे पैसे बी नाही का? ते बी दिले तुझ्या त्या मावशीकडं. चल उतर तू खाली, चल उतर उतर, चल. अहो काका, ते काय ना उतर, चल बाबा, चल चल एक, चल. काय नाही काय नाही, चल चल खाली उतर. कुठून कुठून येतात काय माहित, चला खाली उतरा. पैसे नाही काय नाही, खाली उतर खाली उतर, चल. ए पोरांनो बाजूला व्हाय. कमल, ओय कमल, आहेस का घरात? शारजे ये की. अगं काय झालं? शारजेच कामावर काय येत नाही? तेच विचारायला आलं तुम्ही? ये न उद्या. अगं पण चंद्री कुठं आहे? म्हणजे आता शिर्याला आणि यमीला पाहिलं मी. चंद्री गेली या 2 दिवस मामाकडं. तरी चुकत आहेस वय. अगं पोरगी 4 दिवस मामाकडे काय गेली तर तुझी ही अवस्था. आणि उद्या लगीन झाल्यावर काय करशील? चहा टाकू का तुला? अगं ना ग, मला पण उशीर झालाय. बरं तुला बरं वाटलं ना की ये कामावर आणि काळजी घे स्वतःची. येऊ ना. यमे, ए शिर्या, इकडे या. हे बघा, मी काय सांगते ना ते नीट ऐका. आपल्या चंद्रीच्या बाबतीत काय घडलं ना ते कुणाला बी अजिबात सांगायचं नाही. हा, आणि कुणी विचारलं तर सांगायचं चंद्री गेली या 2 दिवस मामाकडे गेली. चल खेळ. भूक लागली आहे का मला? लय भूक लागली आहे. काल तर पोटात अन्नाचं कण नाही. पण पण जीव थकलाय माझा. आणि पोटात लय आग पडली आहे. हाय